पहिला शमूएल अध्याय 29। इकडे पलिश्त्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकवट केली। इस्रायल लोकांनी इज्रेलात एका झऱ्यापाशी छावणी दिली होती। पलिश्त्यांचे सरदार आपापल्या 100 व 1000 योद्ध्यांच्या पुढे चालले आणि सैन्याच्या पिछाडीस अखीशाबरोबर दावीदही आपल्या मनुष्यांच्या पुढे चालला। पलिश्त्यांचे सरदार म्हणाले, या इब्र्यांचे येथे काय काम? तेव्हा अखीश पलिश्त्यांच्या सरदारास म्हणाला, इस्रायलाचा राजा शौल याचा सेवक दावीद हा नव्हे काय? आज तो कैक दिवस किंबहुना कैक वर्षे मजपाशी आहे। तो त्यांना सोडून मजकडे आला तेव्हापासून आजपर्यंत मला त्याच्यात काही वावगे आढळले नाही। पण पलिश्त्यांचे सरदार त्याजवर फार रागावले। ते त्यास म्हणाले, जे स्थळ तू त्यास दिले आहे तेथे त्याला परत पाठवून दे। त्याने आम्हाबरोबर लढाईस येऊ नये। तो आला तर तो आमचा वैरी होईल। तो आपल्या स्वामीस दुसऱ्या कशाने प्रसन्न करणार बरे? या लोकांची शिरे कापूनच की नाही? शौलाने हजारो वधिले, दाविदाने लाखो वधिले, असे ज्याच्याविषयी लोक नाचून व गाऊन आळीपाळीने म्हणाले, तोच हा दावीद ना? तेव्हा अखीशाने दाविदास बोलावून म्हटले, परमेश्वराच्या जीविताची शपथ, तू तर सात्विकपणाने वर्तला आहेस आणि सैन्यात मला तुझी वर्तणूक चांगली दिसून आली आहे। कारण जेव्हापासून तू मजकडे आलास तेव्हापासून तुझ्या ठाई मला काही वाईट आढळून आले नाही। पण तू सरदारांच्या मनास काही येत नाहीस, तर आता तू सुखरूप परत जा। पलिश्त्यांच्या सरदारांची इतराजी करून घेऊ नको। दावीद अखीशास म्हणाला, मी काय केले आहे? मी आपणाकडे आलो तेव्हापासून आजपर्यंत आपणाला आपल्या दासाच्या ठाई काय आढळले आहे की आपला स्वामी राजा याच्या शत्रूंशी लढाव्यास जाऊ नये? अखीश दाविदास म्हणाला, मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस। तरी पलिश्त्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईस जाऊ नये। तर आता तुझ्या धन्याचे चाकर जे तुझ्याबरोबर आले आहेत त्यांच्यासह पहाटेस उठ आणि उजाडताच मार्गस्थ हो। दावीद व त्याचे लोक पहाटेस उठून पलिश्त्यांच्या देशी परत गेले। इकडे पलिश्ती इज्रेलावर चढाई करून गेले।